तो आज हम बनाने वाले हैं थालीपीठ। ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे आणि त्यासाठी आपण आता मिरच्या करून घेणार आहोत। मिरचीचे देठ सर्व बाजूला काढून घेणार आहोत। तर आता सर्व मिरच्यांचे देठ बाजूला काढून झालेले आहेत। तर आता आपण कांदा चिरून घेणार आहोत। पूर्ण कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे। तर मी इथे कांदा चिरून घेत आहे। तर आता चला आपण कांदा बारीक असा चिरून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी कांदा बारीक चिरून घेत आहे। या प्रकारे किंवा तुम्हाला जसा आवडेल तसा चिरू शकता। मी इथे एका कांद्याचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वापरू शकता। तर चला कांदा चिरून झालेला आहे। आता आपण लसूण सोलून घेऊया। तर इथे लसूण मी सोलून घेतलेला आहे। तर आता आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत। बारीक कट करायची आहे कोथिंबीर या प्रकारे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची, ओवा टाकून बारीक करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। तर चला थोडेसे जिरेही टाकलेले आहेत मी, ते चवीनुसार तुम्हाला आवडेल तसे। तर आता आपण मिक्सरला वाटण बारीक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता हे वाटण तयार झालेलं आहे। तर चला आपण वाटण खाली काढून घेऊया। मी आता नवीनच यूट्यूबवर काम करत आहे। तर आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1 वाटी आपण टाकलेली आहे। अजून 2 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत, 2 आणि अजून 1 वाटी टाकणार आहोत। आणि आता या मिश्रणात आपण कांदा टाकून घेणार आहोत। त्यानंतर ओवा टाकणार आहोत। आता मी ओवा टाकलेला आहे। त्यामध्ये आता आपण बारीक केलेली मिरची व लसूण टाकणार आहोत। ते टाकलेलं आहे। वरनं आपण त्यात कोथिंबीर घालणार आहोत। हे सगळं एकजीव केल्यानंतर खूप मस्त असं त्याचं पीठ तयार होतं आणि ही खूप छान लागतात खायला। आता आपण मीठ टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, मीठ कमी जास्त करू शकता। आता आपण कलर येईल असं आपल्या अंदाजाने हळद टाकायची आहे आणि मी आता माझ्या अंदाजाने ह्यात हळद टाकून घेतलेली आहे। आणि आता आपण यात कोमट केलेलं तेल टाकणार आहोत। अगदी एक अर्धा चमचा टाकला तरी चालेल, पुरेसं होतं। आणि आता आपण याला एकजीव करून घेणार आहोत व हे पाणी टाकून मळून घेणार आहोत। तर चला पुढची प्रोसेस बघूया। आमच्या घरात धपाटे हे सर्वांनाच खूप आवडतात। सारखे नाही पण मधून अधून तर मी सारखे बनवतच असते। खास करून मोठ्या माणसांना खूप आवडतात। आणि हे सगळं पीठ आता एकजीव करून अगदी कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे। आता हे मळून झालेलं आहे। आपण याला थोडंसं तेल लावून किंवा ओल्या हाताने एक साईडला गोळा करून ठेवणार आहोत। आणि यावर आता आपण एक कपडा झाकायचा आहे। अगदी सुती कपडा असेल तरी चालेल। तर आता आपण गॅस पेटवलेला आहे व त्यावर तवा ठेवणार आहोत। आता आपण धपाटा करायला घेणार आहोत। थोडंसं पाणी घेते वाटीमध्ये, कारण की फडकं ओलं करून त्याला पाणी लावून त्याच्यावर आपल्याला धपाटं करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी इथं आता फडकं असं काही ओलं होय नाही, मी त्या वाटीमध्ये बाउलमध्ये बुडून ते फडकं ओलं करीत आहे आणि मग धपाटे बनवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका।
तर फडक्यावर आपण अजून थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे. तर आता आपण धपाट्याचा गोळा बनवून घेणार आहोत की आपण त्याचं धपाटं बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता, तुम्ही छोटा मोठा कसा करायचा असेल त्या अकॉर्डिंग धपाट्याचा गोळा घेऊ शकता. मी छोटेच बनवणार आहे त्यामुळे छोटाच गोळा घेतलेला आहे. आणि थोड्याफार चुका माझ्याकडनं बी व्हिडिओ होत आहेत. मी नवीन आहे तर तेवढं समजून घ्या, हळूहळू सुधारणा होईल. तर चला आता आपण धपाटे फडक्यावर थापून घेऊया. थोडंसं पाणी टाकू व त्याच्यावर गोळा ठेवून आता हाताने पसरायचे आहे. अगदी छोटा किंवा मोठा तुमच्या पद्धतीने जसा वाटेल तसा तुम्ही बनवू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याला आकारही देऊ शकता. मी गोल बनवलेला आहे. तर हे आता झालेलं आहे. तर आता आपण गॅसवर हा तव्यावर टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता हा एकदम गोल गरगरीत झालेला आहे. तर आता आपण तवा तापलेला आहे, थोडं तेल घालून त्यावर धपाटे टाकूया. चला तर मग फडके जेवढे आपण ओले करतो तेवढे तव्यावर टाकल्यावर सहज फडके बाजूला निघते, नाहीतर ते तव्याला चिटकून बसते. त्यामुळे फडके ओले करून घ्यायचे आहे. आणि आता हा एक साईडने भाजलेला आहे, यावर आपण थोडंसं तेल लावून त्याला पलटी करणार आहोत. याला पचायला थोडा वेळ लागतो. तुम्ही पाहू शकता आता मी तेल सोडलेलं आहे व आता ह्याला आपण पलटी मारणार आहोत. तर बघू शकता तुम्ही किती छान असा हा पराठा झालेला, किती छान असा हा धपाटे झालेले आहे, किती छान असे हे धपाटे झालेले आहे. खूप छान असा हा सुगंध सुटलेला आहे या धपाट्यांचा. हा तुम्ही दह्याबरोबर किंवा शेजवान चटणी असो किंवा लोणचे असो किंवा शेंगदाण्याची चटणी असो, ठेचा असो, कशाही सोबत खाऊ शकता. अगदी तुमच्या आवडीनुसार कशाही सोबत खाऊ शकता. आमच्या इथे तर दह्याची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खातात किंवा तुपातही बुडवून खातात. तर खूप छान असा क्रिस्पी असा हा पदार्थ बनून तयार आहे. तर आपण हा लोणच्याबरोबर सर्व करणार आहोत. अगदी गावाकडच्या पद्धतीनुसार करणार आहोत. त्या तुम्ही पाहू शकता